गर्दीत माणसांच्या हरवला माझा भाऊ, गर्दीत माणसांच्या हरवला माझा भाऊ. सांगणारे दादा तुला कोणत्या पत्त्यावर मी भेटायला येऊ? दादा तू मोठा आहे रे, तू श्रीमंत झाला दादा, पण हरकत नाही, तुझ्या आजूबाजूला माणसं आहेत, पण ठीक आहे ना, मला फक्त पत्ता दे, मी तुला भेटायला येते, तू नाही भेटायला आला तरी चालेल. गर्दीत माणसांच्या हरवला माझा भाऊ. सांगणारे दादा तुला कोणत्या पत्त्यावर भेटायला येऊ? दादा नको घरदार, नको पैसा पाणी, देवाकडे करते माझ्या दादाच्या सुखाची विनवणी. गरीब आहे मी, पण सांग ना तुला कोणत्या रंगाचा शर्ट घेऊ? सांगणारे दादा तुला कोणत्या पत्त्यावर भेटायला येऊ? पुढं ती बहीण म्हणते, दादा तुला माहिती नाही, 6 महिने झालं तुझ्या दाजीचं काम गेलंय, 6 महिने झालं तुझ्या दाजीचं काम गेलंय. गावाकडे आलोय आम्ही, मी दुसऱ्याच्या शेतात कामाला जाते रे, सवय नाही मला. 6 महिने झालं तुझ्या दाजीचं काम गेलंय, मी दुसऱ्याच्या शेतात कामाला जाते, आणि हातावरचे फोड बघितले की दादा मला तुझी फार आठवण येते. जाऊ दे, तू नको वाईट वाटून घेऊ. सांगणारे दादा तुला कोणत्या पत्त्यावर भेटायला येऊ? आणि पुढे ती बहीण म्हणते, दादा उचलत नाही फोन म्हणून वहिनीला फोन केला, उचलत नाही फोन म्हणून वहिनीला फोन केला, रॉंग नंबर म्हणून तिनं माझा फोन कट केला. आहे माझं प्रारब्ध, तू नको मनाला लागून घेऊ. सांगणारे दादा कोणत्या पत्त्यावर भेटायला येऊ? पुढची वाक्य अगदी मनाला हळू, अगदी चटका लावून जाणारी आहेत. दादा आई बाबा गेले, घर पोरकं झालं रे माझं, आई बाबा गेले, चप्पल सोडायला माहेर शिल्लक नाही राहिलं, आई बाबा गेले, घर पोरकं झालं, त्यांच्या आठवणीचा आभाळ दादा माझ्या डोळ्यात आलं. दादा वाईट वाटतं मला, शेजारी येतात दुसऱ्यांचे भाऊ. सांगणारे दादा तुला कोणत्या पत्त्यावर भेटायला येऊ? सांगणारे दादा तुला कोणत्या पत्त्यावर भेटायला येऊ? सरकार म्हणत असेल अर्धी वाटणी घे, पण नको ना मला, नको घरदार, नको जमिनीची वाटणी, नको घरदार, नको जमिनीची वाटणी, सुखानं खाईल तुझ्या घरची भाकरी आणि चटणी. दादा साडी नको घेऊ, 2 घास घाल जीव. सांगणारे दादा तुला कोणत्या पत्त्यावर भेटायला येऊ? सांगणारे दादा तुला कोणत्या पत्त्यावर भेटायला येऊ?